बऱ्याच मूव्हीजमध्ये तुम्ही हे बघितलं असेल की एखादं लेटर पाठवण्यासाठी कबुतराचा वापर होतो किंवा एखादा सिक्रेट मेसेज पाठवायचा असेल तर एखाद्या पक्षाचा वापर केला जातो. आपल्या बायोलॉजीमध्ये पण आहे ना बाळा, असंच केलं जातं. जर तुम्हाला पोलन ग्रेन ट्रान्सफर करायचे असतील तर 2 पक्षी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्यातलं एकाचं नाव आहे सनबर्ड, राईट, आणि एकाचं नाव आहे हमिंगबर्ड. तुम्हाला माहिती आहे हे पक्षी आकाराने फार छोटे असतात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे पण खूप छोटे असतात आणि लाईट वेट असतात. त्यामुळे होतं काय की बऱ्याच प्लांटमध्ये पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे पॉलिनेशनसाठी या पक्ष्यांचा वापर होतो. आणि पक्ष्यांथ्रू म्हणजे बर्ड थ्रू जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑर्निथोफिली. सो या संदर्भातली एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतोय की ऑर्निथोफिलस जे प्लांट असतात म्हणजे असे प्लांट ज्यामध्ये बर्ड थ्रू पॉलिनेशन होतं त्या प्लांटचे एक्झाम्पल सांगतोय. ट्रिक एकदम सोपी आहे, नावं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे अशी की बी बी बी, एकदम बरोबर, ट्रिपल बी. पहिला बी म्हणजे काय, बॉटल ब्रश. दुसरा बी म्हणजे काय, बॉम्बॅक्स. तिसरा बी म्हणजे काय, ब्युटिया. पुन्हा एकदा सांगतो, बॉटल ब्रश, बॉम्बॅक्स आणि ब्युटिया, है ना. बॉटल ब्रश जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पण बी बीच आहे आणि त्या बॉटल ब्रशला आपण कॅलिस्टेमॉन असं दुसरं नाव दिलेलं आहे. थोडंसं जरा इथे तुम्ही एक्स्ट्रा लक्ष देऊ शकता. बाकी याच्यात बॉम्बॅक्स आहे, हे काही वेगळं नाही आहे. आणि शेवटचं जे आहे ते आहे ब्युटिया. ट्रिक कशी वाटली, आवडली ना. सो बर्ड थ्रू जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला ऑर्निथोफिली म्हणतात आणि त्याची ट्रिक आहे बी बी बी. 2 बर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्ड्स ज्या वेळेस त्या ठिकाणी पॉलिनेशन करतात तर त्या फ्लावर्समध्ये फ्रॅग्रन्स जो असतो तो प्रोड्यूस केला जात नाही, कारण बर्ड्सला पुअर सेन्स ऑफ स्मेल असतो, राईट. कारण की त्यांना त्या ठिकाणी वास व्यवस्थितपणे ओळखता येत नाही. असून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला ट्रिक हवी आहे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की टाका. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबला बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला जर हवं असेल तर इथे खाली एक नंबर दिला आहे, माझा हा व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावर जस्ट मला हाय करा. आणि MST CETची तयारी जर माझ्या पद्धतीने करायची असेल, माझ्यासोबत करायची असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला या वर्षीचा MST CETचा जो क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करा. कारण याच्यामध्ये आपण MST CETची थेरी बेसिक टू ॲडव्हान्स कव्हर केलेली आहे. MCQs चॅप्टर वाईज घेतलेले आहेत. मॉक टेस्ट तुम्हाला सॉल्व करायला मिळतील संपूर्ण सिलेबसवर MST CETच्या. आणि त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण भेटून जातील. कोर्स अतिशय छान पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे. नाराज तुम्ही होणार नाही, तयारी तुमची परफेक्ट होईल, स्कोअर तुमचं व्यवस्थितच येईल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या MST CETसाठी ऑल द बेस्ट. बाय.